परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय केरला ट्रिप डे 4। आता आम्ही हॉटेलमध्ये एंट्री करत आहोत। हॉटेलचे नाव आहे पेरियार मेडोज। हॉटेल खूप सुंदर होते। भूक लागली नव्हती तरी एकदा आम्ही रेस्टॉरंट बघायला गेलो की कसं आहे। हे आहे हॉटेलचे रेस्टॉरंट। यानंतर आम्ही पुढे चाललो आहे आमच्या रूममध्ये। ही आहे आमची रूम। खूप छान अशी रूम होती। हे आहे गेम झोन। इथे तुम्ही गेम खेळू शकता, पण आम्हाला फिरायचे होते म्हणून आम्ही निघालो बाहेर। इथे खेळायला तर आम्ही आलो नाही आहेत। इकडे आम्ही आलो पेरियार वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये। इथे खूप निसर्गरम्य असे दृश्य होते। तुम्ही तिथे खूप वेळ घालवू शकता। असं वाटत होतं तिथेच बसून राहावं आणि निसर्गाच्या सानिध्यात मन मोकळेपणाने त्याला बघत राहावं। तुमचा वेळ कसा जाईल तुम्हालाच कळणार नाही। तर आम्ही चालतच निघालो। बसची पण सुविधा आहे, तुम्ही ती वापरू शकता। दोघे असे फिरता फिरता कुठे कुठे आम्ही फिरत होतो। ही कुठे चालली एकटी? हे उगाच मी काहीतरी उडी मारली, इग्नोर करा। दोघं एकत्र। अरे ही पण माझ्यावर उडी मारायला लागली। हे खूप छान होतं वरती। ट्री हाऊस पण होते तिथे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। राहायला परवानगी नाही आहे का? हे असंच टाइमपास करायचं। उगाच मला उतरायला सांगितलं, परत एकदा उडी मारली मी। थोड्या वेळ संध्याकाळी आराम करायला आम्ही होतो। पण बघतो तर काय, खूप असा पाऊस पडत होता। म्हणतात ना केरळाला 12 महिने पाऊस असतो। त्यानंतर आम्ही आलो कलरीपयट्टू बघायला। मस्त असा शो होता। हा पण गेलेला तिकडे। मला बोलवलं पण फक्त तिथे प्रॉप म्हणून मला यूज केलं तिकडे। बाकी काय मला वाटलं काहीतरी करायला देतील म्हणून मी गेलेलो। हे असं काय काय त्यांनी छान छान असं दाखवले, ते आम्ही बघितलं। एक 40 मिनिटाचा शो होता, तुम्ही पण बघू शकता, नक्कीच बघा। छान असा शो। कथकलीमध्ये डोळे त्यांचे बघण्यासारखे होते। प्रत्येकाला असंच वाटतं की ते आपल्याकडेच बघतात। आम्ही हॉटेलमध्ये आलो आणि थोडं रात्री टाइमपास गेम झोनमध्ये गेम खेळलो। तर मगाशी तुम्हाला गेम झोन तर दाखवला, मग तर खेळलं तर पाहिजेच, त्यामुळे आम्ही खेळायलाही आलो। असा संपला आमचा डे 4।